नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारे बटाटा वेफर्स कशा प्रकारे बनवायचे आणि बनवताना कोणत्या कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा. तर मी इथे आता इंदोर बटाटा घेतला आहे. तर ह्या बटाट्याचे आपण सर्वप्रथम साल काढून घेऊया आणि याला पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून आता याचे आपण वेफर्स पाडून घेऊया. आता आपल्याला वेफर्स पाडताना काय करायचं, बटाटा हा उभा पकडायचा आणि वरच्या बाजूकडून खालच्या बाजूकडे किसायचा, म्हणजे चिप्स हे प्लेन येतात आणि चिप्स छोटे मोठे होत नाही, म्हणजे त्यांच्या बाजू लहान मोठे होत नाही. एकदम एकसारखा बटाटा किसला जातो. चिप्स हे थोडे जाडेच पाडले पाहिजेत, म्हणजे जर तुम्ही जाडे चिप्स पाडले ना शिजून आणि वाळून तो थोडा बारीक होतो, पातळ होतो. जर तुम्ही पातळ चिप्स पाडलेत ना तर तुमचा बटाटा हा वाळल्यानंतर किंवा चिप्स वाळल्यानंतर तुमचे तळताना वेफर करपले जातील लवकर. तर आपल्या इथं आता मी बटाट्याचे चिप्स पाडल्यानंतर याला टपामध्ये भिजत ठेवले आणि याला आता आपण स्वच्छ पाण्याजवळ 5 ते 6 पाण्याने छानपैकी धुवून घेऊया. तर याचे जोपर्यंत स्टार्स निघत नाही, सफेद पाणी निघत नाही, तोपर्यंत आपण याला व्यवस्थित धुवून घेऊया. आणि त्यानंतर आता मी इथे तुरटीचा खडा घेतला आणि जवळ याला 5 ते 6 वेळा असा फिरून घेतला. जास्त तुरटी टाकायची नाही, नाहीतर आपले वेफर्स लाल होतात. तर मी आता याला रात्रभर भिजत ठेवणार. सकाळी लवकर याच्यामध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलं. पाणी हे थोडं अर्ध्याच्या वरती पातेलं भरून ठेवलं आणि याला जवळपास उकळी येईपर्यंत पाणी गरम करून घ्यायचे. यामध्ये आपल्याला आता 2 ते 3 तुकडे बारीक तुरटीचे तुकडे घ्यायचे आणि त्याची आता आपण पूर्णपणे बारीक पावडर करून घेऊया. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता हे रात्रभर भिजत ठेवलेले बटाट्याचे वेफर्स आपण पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. स्वच्छ पाण्याने धुवून घेण्याचं कारण असं की जास्त वेळ पाण्यामध्ये असल्यावरती बटाट्याचा नंतर थोडा वास येतो, चव बिघडण्याची शक्यता असते, म्हणून आपण याला पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आणि त्यानंतर आपण पाण्यामध्ये टाकणार आहे. तोपर्यंत पाणी आपलं गरम होतच आहे. तर तुम्ही बघू शकता इथं की जे बटाट्याचं चिप्स आहेत ना ते बऱ्यापैकी म्हणजे खूपच फुललं आहे आणि त्याचे जवळजवळ असं दाबल्याने त्याचा तुकडासुद्धा होत आहे. तर हा एकदम व्यवस्थित मेजरमेंटनुसार केलेला आहे. जवळपास मी इथे 8 ते 10 किलोचे बटाटे होते माझ्याकडे. तर बटाट्याला आता वेफरसाठी पाणी गरम झालं आहे आपले. यामध्ये आपण जे बारीक पावडर केलेली तुरटी आहे ती टाकणार आहोत. त्यानंतर बटाट्याचे वेफर हे तयार होण्यासाठी टाकूया. तर इथं आपल्याला चाळणीने पाणी निथळून घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकायचे. गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपण इथे याला पुन्हा एकदा पूर्ण पातेलं फुल होईपर्यंत आपण याला चिप्स त्याच्यामध्ये टाकणार आहात, म्हणजे पूर्ण चिप्स आपले त्याच्यामध्ये बुडले गेले पाहिजेत. तर आता हे व्यवस्थित छानपैकी बुडले आहे. आता आपण याला मीठ टाकूया. इथे मी 5 ते 6 चमचे आपल्या खाण्याच्या चमच्याने मीठ टाकलं आहे आणि मीठ यात टाकल्यानंतर याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे जर तुम्ही बटाट्याचे वेफर्स केलेत ना तर 100% अशी याची शक्यता आहे की बटाट्याचे वेफर्स हे पूर्ण सफेद होणार, खायला सुद्धा चवदार लागेल. आता इथे आपण याला फुल गॅसवरती झाकण ठेवून जवळपास अर्धा तास याला शिजून देऊया. 80% त्याला शिजवायचं, जास्त शिजवायचं नाही, नाही तर काय होईल, बटाट्याचे चिप्स पसरवत असताना त्याचे तुकडे होईल आणि बटाटा पूर्ण राहणार नाही. तर त्यावरती आपण जे स्टार्चचे फेस आलेले आहेत ना तो आपण साईडला करून घेऊया. यानं काय होतं, नंतर तुमचे बटाटे काळे पडण्याची सुद्धा शक्यता असते. तर किती तुम्ही 4-5 पाण्याने धुतल्यानंतर सुद्धा हे स्टार्च येतातच. तर आपण याला काढून घेऊया आणि त्यानंतर बटाटा शिजायची पूर्ण वाट बघूया. आता तुम्ही जर नवीन असाल तर स्टेप बाय स्टेप फॉलो करा. नक्की तुमचे बटाट्याचे वेफर पूर्णपणे 100% चांगले बनतील. आता तुम्ही बघू शकता जवळपास 80% बटाटा शिजला आहे आणि असं नखाने दाबून बघायचा दाबला जातोय की नाही. तर आपण ह्या बटाट्याला आता बाहेर काढण्यासाठी हे बटाटे तयार आहे. एक मोठा आपला पुरी तळायचं किंवा भजी तळायचं झाऱ्या घ्यायचा, त्या झाऱ्याने याला वरती काढायचे. नाहीतर काय होतं, पाणी बाकीच्या पात्रातून किंवा चाळणीतून पाणी लवकर बाहेर येत नाही. या झाऱ्यातून पाणी लवकर निथळलं जातं आणि आपण असे एक एक करून पूर्ण याचे चिप्स काढून घेऊया.
आणि बघू शकता हे चिप्स किती स्वच्छ आणि सफेद दिसत आहेत आणि हे वाळल्यानंतर सुद्धा सफेदच राहणार. तर इथं आपण हे सगळे बटाटे काढून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण दुसरे बटाटे पुन्हा वेफर्स शिजण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण हे थोडे 5-1 मिनटं थंड होऊन देऊया. नंतर आपल्याला याला पुन्हा गॅलरीमध्ये मी कागद टाकलेला, तुम्ही कागदाच्या जागी कपडा किंवा काही साडी पण ठेवू शकता. आता ते मी थोडे थंड होण्यास ठेवले आणि लगेच याला मी स्प्रेड करा, म्हणजे असे लगेच याला मी एक 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 करून चिप्स असे वाळत घालणार. तुम्ही बघू शकता किती छानपैकी असे चिप्स माझे झाले आहे आणि किती सफेद पण दिसत आहेत आणि हे तळल्यानंतर पण सफेदच होणार, लाल अजिबात पडणार नाही. आता त्याला मी जवळपास उन्हामध्ये दिवसभर सुकून दिले. 2 दिवसाच्या उन्हामध्ये हे पूर्णपणे वाळले जातात, खुसखुशीत असे कडक वाळले जातात. इथे मी वेफर्सला गॅलरीमध्ये जवळपास 1 दिवस पूर्णपणे सुकवलं आणि दुसऱ्या दिवशी मी गार्डनमध्ये असणाऱ्या उन्हामध्ये पण याला सुकवलं. तर असे चिप्स खूप असे टेस्टी होणार आहे आणि खायला पण चांगले लागणार. आपण मी तुम्हाला याला तळून दाखवते कशी प्रकारे हे बनले गेले. तर तुम्ही तेल गरम होऊन ठेवून चिप्स टाकून घेऊया. बघा चिप्स टाकल्यानंतर किती छानपैकी फुगले गेले आहे आणि दिसायला सुद्धा पूर्ण सफेद पांढरे शुभ्र आहेत. अशा जर प्रकारे तुम्ही चिप्स बनवलेत ना, 100% तुमचे चिप्स हे छानपैकी होणारच आणि लाल सुद्धा पडणार नाही. असे आपण एक एक करून चिप्स तळून घेऊया आणि तळता क्षणीच हे म्हणजे कढईमध्ये टाकलं हे चिप्स लगेच फुलतात आणि कलर सुद्धा याचा सफेदच आहे, पांढरे शुभ्र. अशा प्रकारचे हे चिप्स बनवायला सुद्धा सोपे आणि बघू किती छानपैकी याचा तुकडा पण याचा होत आहे. तर अशा प्रकारे हे चिप्सची रेसिपी, बटाटा वेफरची रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू.